गोष्टीचे नावे कूट सोट्या कूट. गावामध्ये वामनराव नावाचे भटजी राहत होते. ठिकठिकाणी जावं, कुठं सत्यनारायणाची पूजा, कुठं वास्तुशांत, कुठं लग्न लावावं, कुणाची मुंज लावावी आणि जे मिळेल ते घेऊन सुखात आनंदात राहावं. पण काय झालं, काळ बदलला. गावामध्ये अनेक भिक्षुक तयार झाले आणि आता वामनरावनं कुणी बोलवेना. वामनरावांच्यावर गरिबीची पाळी आली. ज्या वेळेला पैसे मिळत होते, धनधान्य मिळत होतं, त्यावेळेला बायका मुलांना ते आवडत होतं. पण आता घरामध्ये काही आणत नाही म्हणल्यानंतर घरात भांडणं सुरू झाली. आणि एक दिवस वामनरावांच्या बायकोनी त्यांना सरळ हाकलून दिलं, काहीतरी मिळवून आणा आणि मगच परत या. वामनराव बिचारे निराश होऊन निघाले. वाटेमध्ये एका झाडाखाली रडत बसले. वरतून शंकर पार्वतींनी पाहिलं. पार्वतीला दया आली. तेव्हा तिचं काय दुःख आहे, आपण समजून तरी घेऊ. शंभू महादेव खाली आले. विचारलं, ब्राह्मणा, अरे कसलं दुःख आहे तुला? काय सांगू महादेवा, कोणी मला बोलवत नाही. गावामध्ये मुंज नाही, वास्तुशांती नाही. आमचं कुटुंब चालायचं कसं? ठीक आहे, हरकत नाही, तुला हे मडकं देतो, ते घेऊन घरी जा. ते मडकं घेऊन काय करू? घरी जाऊन तर बघ, फक्त मडकं हलवायचं. म्हणजे काय होईल आत्ता सांगत नाही, घरी घेऊन जा म्हणजे मग तुला कळेल. वामनराव घरी आले. बायकोने विचारलं, काय आणलं का? हे काय पैसे बिसे काय आणले, नुसतं मडकं आणलं काय? नाही, खरंच त्या मडक्यामध्ये काहीतरी जादू आहे. ठीक आहे. वामनरावांनी झालं, मडक्या 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 प्रसन्न हो, मडक्या मडक्या प्रसन्न हो. त्याबरोबर त्याच्यातून सुंदर सुंदर पक्वान्न पडायला लागली. कुणाला श्रीखंड मिळालं, कुणाला बासुंदी मिळाली, कुणाला बुंदीचे लाडू मिळाले. सगळेजण खुश झाले. भटजी बुवा निघाले. वाटेमध्ये कुठंतरी मुक्काम करावा म्हणून दुसऱ्या एका भटजीच्या घरी थांबले. भटजी म्हणाले की हा वामन भटजी, याला काय एवढं मिळालं त्यामुळे तो खुश झाला एवढा? रात्री झोपलेले असताना त्याने ते मडकं हलवलं. 3 वेळेला हलवलं. मडक्या मडक्या प्रसन्न हो, मडक्या मडक्या प्रसन्न हो. त्याबरोबर त्यातून निरनिराळी पक्वान्न बाहेर पडली. या मडक्यामुळे या वामन भटजीचं कल्याण झालं. काय? त्यांनी सरळ ते मडकं घेतलं, लपून ठेवलं आणि त्या जागी दुसरं मडकं ठेवलं. वामनराव शंकराकडे आले. शंकराला सांगितलं की शंकर देवा, अरे तू मला मडकं दिलंस, पण मी दुसऱ्या दिवशी घरी घेऊन गेलो. त्या मडक्या मडक्या प्रसन्न हो म्हणलं तरी त्यातून काही बाहेर पडेना. शंकर देवाने सांगितलं, हरकत नाही, आज तुला आणखीन एक मडकं देतो. वामनराव मडकं घेऊन घरी आले. त्यांची बायको वाटत पाहत होती. काय, पुन्हा मडकंच आणलं का? अगं बघ, याच्यातून काय मिळेल तुला. सगळ्यांनी प्रार्थना केली, मडक्या मडक्या प्रसन्न हो, मडक्या मडक्या प्रसन्न हो. आणि त्यातून भरा 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 सुंदर वस्त्र बाहेर पडायला लागले. त्या बाईला पैठणी मिळाली, मुलांना छानपैकी पोशाख मिळाले.
वामन भटजींच्या अंगावर सुद्धा सुंदर पोशाख दिसायला वामन भटजी खुश झाले. ते रस्त्यातून निघाले, पुन्हा कालच्या त्या ब्राह्मणाकडे उतरले. ब्राह्मण म्हणाला, अरे कालच्या मडक्यातून पक्वान्न मिळाले, आता या मडक्यात काय दडलंय, जादू तर पाहू. म्हणून त्यांनी वामनराव झोपलेले असताना हळूच ते मडकं हलवलं. मडक्या मडक्या प्रसन्न हो, मडक्या मडक्या प्रसन्न हो. आणि त्यातून सुंदरसे पोशाख बाहेर पडले. भटजीबा खुश झाले. त्यांनी लगेच ते मडकं बाजूला केलं, दुसरं मडकं तिथं ठेवलं. भटजीबा गेले, वामनराव घरी गेले. मडकं हलवलं, काही नाही. मडक्या मडक्या प्रसन्न हो, त्यातून काही मिळालं. जा पुन्हा जा, शंकराकडनं काहीतरी मागून आणा. गेले शंकराकडे. शंकराने विचारलं की आता भटजीबा तुम्हाला काय हवंय वामनराव? वामनराव म्हणले, काय सांगू, पहिल्या 2 मडक्यांची अशी गत झाली, आता पुन्हा मला 3रं मडकं द्या. ठीक आहे, 3रं मडकं देतो असं म्हणून शंकरदेवानी वामनरावांनी 3रं मडकं दिलं. ते भटजीबा वाटत बघत होते, या 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 वामनराव, या या वामनराव, काय सुंदर तुम्ही मडकी आणलीत हो, बसा आमच्याकडे जेवून जा. जेवण झालं, वामनराव झोपले. तितक्यामध्ये भटजींना जाग आली. ते पटकन उठले, म्हणले, पहिल्या मडक्यातून पक्वान्न निघाली, दुसऱ्या मडक्यातून कपडे निघाले चांगले, आता या मडक्यात असंच काहीतरी असेल. त्याने ते मडकं घेतलं, हलवलं. मडक्या मडक्या प्रसन्न हो, मडक्या मडक्या प्रसन्न हो असं म्हणतात. त्या मडक्यातून हातामधले सोटे घेतलेले 10-12 राक्षस बाहेर पडले आणि जोर जोरात ओरडत आले, उठ छोट्या कूट, उठ छोट्या कूट. आणि त्याने बदा 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 भटजीबांना मारायला सुरुवात केली. भटजीबा म्हणले, नको 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 नको. वामनराव जागे झाले. काय झालं भटजीबा, काय झालं भटजीबा? आधी ते मडकं तुझं परत घेऊन टाक. काय झालं काय ते बघा ना, ते राक्षस मला सारखं मारतायत, तोंडाने म्हणतायत, उठ छोट्या कूट, उठ छोट्या कूट. वामनराव म्हणले, मग माझी पहिली 2 मडकी काय झाली? देतो देतो, तुमची पहिली 2 मडकी सुद्धा देतो, पण आधी या राक्षसांना आवरा. वामनराव म्हणले, थांबा थांबा. त्याबरोबर हे राक्षस बदलायचं थांबले. भटजीबांनी निमूटपणे वामनरावनं पहिली 2 मडकी आणून दिली. ती मडकी घेऊन घरी आले. बायको म्हणाली, पुन्हा मडकीत आणलीत का? अगं बघ बघ, या मडक्याचा प्रताप बघ. पहिलं मडकं घेतलं. मडक्या मडक्या प्रसन्न हो, मडक्या मडक्या प्रसन्न हो. आणि काय आश्चर्य, भराभर त्यातून पक्वान्न बाहेर पडायला लागले. दुसरं मडकं घेतलं. मडक्या मडक्या प्रसन्न हो, मडक्या मडक्या प्रसन्न हो. सुंदर सुंदर पोशाख बाहेर आले. वामनरावांची बायको खुश झाली. म्हणाली, बस आता आपल्याला अतिलोभ नको, देवानी दिलं एवढं पुरेसं आहे. 2 मडके घेऊन वामनराव सुखी झाले.